नमस्कार. मी आसावरी कुलकर्णी एका अनामिक लेखकानं लिहिलेला एक खूप छान लेख आज तुम्हाला वाचून दाखवतेय. स्त्री एक सिस्टीम. बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कोणी कधी अभ्यास केलाय का हो? भारतातल्या घराघरात जे सकाळ दुपार संध्याकाळ सोमवार ते रविवार रोज वर्षानुवर्ष केलं जाणारं पोळी भाजी, वरण भात, कोशिंबीर चटणी, उसळ वगैरे वगैरे आणि लाडू चिवडे, मिठाया, पक्वान्न वगैरे वगैरे घडत असतं, ते करणाऱ्या बायकांची बुद्धिमत्ता किती असते असा कधी कोणी अभ्यास केलाय का? फोडणीला तेल किती घेऊ, मोहरी किती, हिंग किती, हळद किती, तेल तापलं ते कसं ओळखायचं, गॅस किती मोठा किती लहान, केव्हा कमी जास्त करायचा, पदार्थ उलथण्यानं किती हलवायचा, उलथणं की डाव का झारा, कढई का पातेलं, पदार्थ शिजला हे ओळखायचं कसं, एकाच वेळी 4 पदार्थ करायचे असतील तर ते कमीत कमी वेळात व्हावे म्हणून काय आणि कसं करायचं, आणि ते करत असताना पुढच्या खाण्याच्या वेळी करायच्या पदार्थाचं नियोजन तेही कसं करायचं, प्रत्येक पदार्थाबरोबर वाढणारा ओट्यावरचा पसारा, खरकट, चिकटपणा आवरता कसा घ्यायचा, दूध तापत असताना, कुकर शिजत असताना, तेल गरम होत असताना, आपलाच चहा थोडा गार होत असताना लागणाऱ्या वेळेचा परफेक्ट अंदाज घेत आजूबाजूला 4 भांडी घासणं, एखादी भाजी चिरणं, एखादी यादी करणं, एखाद्या झोपलेल्या माणसाला प्रेमानं उठवणं किंवा गदागदा हलवून येणं, हा वेळेचा हिशोब कसा करायचा हो? मीठ, तिखट, साखर किती घालायचं, पोळी, चपाती, फुलका, पुरी काहीही करत असताना कणकेच्या गोळ्याचा आकार आणि लाटल्यानंतर त्याचा होणारा आकार, आकाराबरोबरच जाडीही, या दोघांची सांगड कशी घालायची, उरलेल्या अन्नाचं करायचं काय, वातावरण, ऋतू बघून कुठला पदार्थ किती वेळ चांगला राहील याचा अंदाज कसा बांधायचा. किती गोष्टी असतात नाही स्वयंपाक म्हटलं की. मग विचार करताना लक्षात आलं की आपल्याला फक्त स्वयंपाक नाही तर स्वयंपाक घराचं नियोजनही शिकायला लागणार आहे. बुद्धिमत्ता, हुशारी याचबरोबर स्वयंपाकघरात लागत असतो तो महत्त्वाचा गुण म्हणजे इन्व्हॉल्वमेंट. उगीच पाट्या टाकून स्वयंपाक होत नसतो आणि स्वयंपाकघरही चालत नसतं. गणित आणि विज्ञान या माणसांनी शब्दात आणि आकड्यात बांधलेल्या गोष्टींना समजून घेऊन त्यात तरबेज होणाऱ्यांना हुशार म्हणणारी आपण माणसं. पण प्रसंगी पूर्ण अशिक्षित असूनही स्वयंपाकघर हा भयंकर क्लिष्ट विषय उत्तम हाताळणाऱ्या बायकांच्या हुशारीला किती वेळा दाद देतो हो आपण. निसर्गानं दिलेली अंगभूत हुशारी आपल्याकडून इतकं काही उत्तम करून घेत असते, पण आपण डिग्री, मार्क्स, इंग्लिश येणं असली काहीतरी मोजमापं लावून तिच्याकडे पूर्ण कानाडोळा करत असतो. एखादा दिवस आपण केलेल्या आपल्याच घरातल्या स्वयंपाकाकडे तटस्थपणे बघावं आणि आपण खरंच किती हुशार आहोत याची स्वतःलाच जाणीव करून द्यावी. किंवा आपण स्वयंपाक करत नसू तर जरा डोळसपणे त्या स्वयंपाकघरात होणाऱ्या प्रचंड कॉम्प्लिकेटेड गोष्टींकडे बघावं. दिवसात किमान 3 वेळा मिळणाऱ्या ताज्या आणि चविष्ट अन्नाकडे या दृष्टिकोनातून बघावं आणि त्याचं मोल ओळखावं. खाण्यापूर्वी दिवसातून किमान एकदा तरी निसर्गानं आपल्या घराला सढळ हस्ते दिलेल्या या बुद्धिमत्तेचे आभार मानावेत. सर्वच महिलांना समर्पित. लेखक अनामिक. धन्यवाद.